हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे छाया पिंपळकर व्लॉग्स. तर चला आता मी हे माझं परत जुनं मंदिर काढलेलं आहे. मी मागे तरी आता 5-6 महिने झाले असेल मी नवीन मंदिर बांधलं. माझं हे जुनं मंदिर असं टांगलेल्या स्थितीत राहायचं, तर मला ते काही व्यवस्थित नव्हतं वाटत. तर हे बघा मी इथे नवीन मंदिर बांधलं. तिथे खाली लिहिलेलं आहे नमो बुद्धाय आणि पिंपळाच्या पानाचा छान असा आकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाईट लावला तर ते अगदी सुंदर दिसते. तर आता माझं हे जे जुनं मंदिर होतं त्याला मी छान असं पॉलिश वगैरे करून आणलेलं आहे. बरेच लोकांनी मला म्हटलं की आता मंदिर नवीन बांधलं तर तू जुनं मंदिर ठेवू नको आणि जुनी मूर्ती पण ठेवू नको, पण माझ्या मनाला ते काही पटलं नाही. मी मंदिर ठेवून दिलं होतं, पण ते मलाच काहीतरी असं वेगळंच वाटत होतं. मी म्हटलं आपण जर घर बांधतो आणि आपल्या घरात जर जुने माणसं असतात तर आपण काही त्यांना घराच्या बाहेर तर नाही हाकलून देत ना. आणि या मंदिरामध्ये आणि ही जी आता मी मूर्ती तुम्हाला दाखवेल भगवान बुद्धाची, ती ह्या घराच्या वास्तूमध्ये मिळाली. माझ्या मुलाला गिफ्ट मिळाली, त्याच्या मित्रांनी दिली. तर आता जवळपास 15 वर्ष होते त्या मूर्तीला. तर मी आतापर्यंत मी पूजा करत आली. तर पूर्ण जी ऊर्जा असते ती ह्या मूर्तीमध्ये सामावलेली आहे. तर मला नाही बरं वाटलं ते असं टाकून, म्हणजे असं ठेवून देण्यासाठी. सगळेजणी म्हणायचे की आता ही मूर्ती शोभत नाही मंदिराला, तर तू दुसरी घे. पण म्हटलं नाही, माझी ही जुनीच मूर्ती मी मंदिरात ठेवते. तर आधी ही व्हाईट कलरची होती, तर मी हिला छान असा पेंटरकडून छान असं पेंट वगैरे करून आणला. तर बघा किती सुंदर दिसते. आणि मी आता हे मंदिर इथे ठेवलेलं आहे आणि या मंदिरात आता मी मूर्तीची स्थापना पण केलेली आहे, म्हणजे करत आहे. तर बघा त्या एका अशा मोठ्या मंदिरातनं ही मूर्ती एकदम छोटीशी दिसत होती, म्हणजे चांगली नव्हती दिसत. आणि आता बघा किती छान अशी शोभा आलेली आहे. फक्त ते नमोबुद्ध आहे हे त्या मंदिराच्या मागे दडलं, पण पिंपळाचं पान वगैरे अगदी छान दिसते. आणि आत्ता माझ्या मनासारखं झालेलं आहे. तर आता माझं मन अगदी शांत झालेलं आहे की चला मी माझ्या जुन्या वस्तू ज्या जुन्या झालेल्या होत्या त्यांना मी छान असं नवीन व्यवस्थित करून आणलं आणि त्याची आता मी छान पूजा वगैरे करणार आहे. आता इथे छान एक झाडाला जास्वंदाचं फूल निघालं, तर ते मी पण मंदिरात अर्पण करते. आताच पार्सल आलेली आहे आणि मी ऑनलाईन भीमसेन कापूर बोलवला. मला असं वाटलं खूप मोठ्या मोठ्या आहे खऱ्या भरण्या, ह्या छोट्या छोट्याच डब्या आहेत. हे बघा किती छोट्या छोट्या आहे. 100 हो म्हणजे 150 रुपयात 2, पण अगदी छोट्या छोट्या आलेल्या आहेत. आणि आणि हे एक पार्सल आलेलं आहे, तर याच्यामध्ये माहित नाही काय आहे, तर खोलून पाहते. आत्ताच आलं जस्ट. काय भयंकर गरमी होते, आभाळ येते पण पाऊस काही येत नाही आमच्याकडे. अच्छा, आणि मी धूप अगरबत्ती पण बोलवली, मिशोवरूनच बोलवली. हे पण तू अगरबत्ती पण बोलवली? नाही, अगरबत्ती नाही बोलवली, धूप अगरबत्तीच बोलवली. तर ह्या एका ह्याच्यातनं अशा 3 भरण्या आहेत, 3 प्रकारच्या धूप अगरबत्त्या आहे. हे बघा 3 प्रकारच्या धूप अगरबत्त्या ह्याच्यात. एक मोगरा आणि धूप अगरबत्ती लावायसाठी असे हे छोटे छोटे स्टँड पण दिलेले आहे, असे गोल गोल. हे बघा व्हाईट कलरचे. तर ही धूप अगरबत्ती आहे गुलाबवाली आहे, म्हणजे याच्यात गुलाबाचा सेंटेड येईल. आणि ही आहे चंदनवाली, छान स्मेल येत आहे. ही आहे चंदनवाली. आणि ही आहे मोगरा, खूप छान स्मेल येत आहे. पहिल्यांदाच मी ऑनलाईन बोलवल्या आहेत धूप अगरबत्त्या आणि सेल चालू होता, तर मी सेलमध्ये बोलवल्या. ह्या 3 म्हणजे ह्या 3 झाल्या 204 रुपये, म्हणजे 200 रुपये पकडा, पण भरपूर साऱ्या आहे. आणि अजून माझे काही सामान यायचे आहे. म्हटलं सेल चालू होता आता, तेव्हा मी ते सामान बोलवले. पण हे कापूर आहे ना खूपच छोटे छोटे आहे. कसं आहे भीमसेन कापूर महागच आहे, तरी मला वाटलंच की म्हणजे 150 रुपयात 2 डब्या कशा देणार, अशा छोट्या छोट्या आहे म्हणून 2 डब्या मिळाल्या.
ह्या पण कॅन्डल मी ऑनलाईनच बोलवलेले आहे. याच्यामध्ये ना 50 कॅन्डल आहे. हे अशा नाही का वाटेसारख्या येतात अशा आणि लॉंग लास्टिंग आहे. आता पाहावं लागेल किती तास जळतात. तर मागे मी बोलवल्या होत्या ना तर 4-5 घंटे जळत होते. आता ह्या माहीत नाही कशा किती तास जळतात. त्या बघा अशा छोट्या छोट्या आहे. आणि माझ्याकडे ते कॅन्डल लावायचं आहे. अशी ती खाली कॅन्डल ठेवायची आणि वरती कापूर टाकायचा. म्हणजे कॅन्डल पण खाली जळत राहते आणि कापूर टाकल्यावर त्याची स्मेल पण छान अशी घरभर पसरते. हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मी मागे आता कुठला व्हिडिओ टाकला, ते मशीन घेतली इलेक्ट्रिक ब्लँकेट वगैरे ठेवण्याचा. तेव्हापासून माझे अजिबात व्हिडिओ नाही आले पुन्हा. कारण की काय बनवावं आणि कशावर व्हिडिओ बनवावं ना तेच कळत नाही. तर आता मला ना पार्सल आले, भरपूर सारे पार्सल रिसीव झाले. तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. लिरू मधामधात ते असं कापूर बोलवल्या, कापूरच्या डब्यात त्या मधामधात वाजवत आहे, त्याचा आवाज येतो. तर भरपूर सारे पार्सल घेते मी. आणि मंदिरासाठीच मी ना वस्तू बोलवल्या आहे यावेळेस. घरासाठी किचनसाठी वगैरे नाही बोलवल्या. यावेळेस मी मंदिरासाठीच खरेदी केली. तर यावेळेस आहे ना मी खास मंदिरासाठीच ऑर्डर केलेल्या आहे वस्तू. किचनसाठी वगैरे घरासाठी बिलकुल नाही केल्या, कारण मला ना मंदिरासाठीच वस्तू पाहिजे होत्या. तर एक छानशी अशी वस्तू मी मागवलेली आहे. तर ते साईडनी आहे ना असे बॉक्स दिलेले आहे मंदिराला. म्हणजे मी ते मंदिर बनवून घेतलं ना, तर मला ना तिथे थोडंसं डेकोरेट करायचं आहे. तर ह्या अशा छान, याला काय म्हणतात, बेल, घंटी म्हणतात किंवा बेल म्हणतात. तर ह्या मी अशा बोलवलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये मी ह्या अशा पण मला ह्या वाजवायच्या नाही आहे, ह्या मला फक्त मंदिराला लावायच्या आहे. मला फक्त डेकोरेट करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ना हे असे हुक पण दिलेले आहे. आता पहा मी अजून काही लावले नाही, पण आता मी लावून पाहणार. असे हुक दिलेले आहे. तर हे असे त्याच्यामध्ये लावावं लागेल. आणि मग हे आहे ना हे असं राहील, असं हे असं येईल. तर जेव्हा मी लावेल ना तेव्हा मी दाखवेल. आता लावायचं आहे मला. हे बघा, पाहते आता. अजूनपर्यंत मी काही आता यूज करून नाही पाहिलं, पण पाहावं लागेल. आणि ते बाकीच्या सगळ्या वस्तू तर मी तुम्हाला दाखवल्यास आधी. तर बघा हा हुक आहे ना, आता मी लावत आहे. मलाही माहीत नाही कसा लावायचा आहे, तर पण मी आता ट्राय करून पाहते. जमलं तर ठीक. आणि हे बघा छान दिसते ना, है ना दादू? अलीकडे प्रकारची हुक जवळून दाखव. ही बघा, ही आहे अशा प्रकारची हुक. आता ही आहे ना, हे आहे माझं मंदिर. तर हे कशामध्ये बनवलं आता मलाही आठवत नाही, कशामध्ये तरी बनवले आहे. तर याच्यामध्ये ही हुक आहे ना, याच्यामध्ये अशी मधोमध आपल्याला जिथे पाहिजे तशी अशी सेंटरमध्ये बरोबर भाग घेऊन बरोबर सेंटरमध्ये लावायची. बघा, काही नाही, असं गोल गोल फिरवून तर बघा हा ना हुक बरोबर बसला. एकदम टाईट बसला हा हुक. त्यात ओरगून आहे. आणि एकाला घंटी आणि एकाला घंटी नाही का रे? याला नाही आहे. हां, त्याला नाही आहे ना. बरं, इथे दुसरी लावा आपण. तर ही बघा, आता हा हुक असा एकदम टाईट बसला. तर ही बेल आहे ना अशी याच्यामध्ये अशी लावून द्यायची. मला असं वाटलं खूप कठीण आहे, कारण मला असं वाटलं की याच्यामध्ये जाते की नाही जातो हुक. मला असंच वाटलं. म्हटलं झालं माझं आता घे झाला सत्यालाच बोलावलं, पण काही खरं नाही. पण काही नाही, इझिली बरोबर. असं नरम आहे हे मंदिराचा हा जो भाग आहे ना. हे कशामध्ये सीट बनवली तर मला ना आठवत नाही. आता भरपूर दिवस झाले मंदिर बनवायला. तर इझिली जाते, अगदी इझिली. ते हुक कसा, तो स्क्रू आहे ना तो असा असा फिरवायचा. आणि बघा एकदम टाईट असं बसलं. जास्त फिरवू नको, ते बसलं आहे ना टाईट.
टाईट बसला तसा. हा टाईट बसला, हा नाही बसला. जाऊ दे ना. तुझा मागं पुढे गेला तो. जाऊ दे असं. चारही हुक लावलेले आहे मी. याच्यात किती 6 आल्या. तरी बघा. थांब थांब थांब. पण तिकडनं ना भिंतीचा भाग आहे. तिकड त्या ह्या साईडने आहे ना बघा, ह्या साईडने आहे ना असा ही वॉल येते. थांब ना दादू थोडा वेळ. वॉलचा भाग आहे आणि आता मग तशा 2च होतात. इकडे 4 झाल्यावर इकडे 2च होतात. तर पाहते मी आता इकडे लावायचं की नाही लावायचं, तर मी नंतर पाहून घेते. थांब बाजू नको. तर बघा हे 4 आहे ना, हे 4 हुक इथे असे लावलेले आहे आणि व्यवस्थित टाईट बसले. हा थोडासा मागं पुढे झाला आणि ह्या अशा आणि छान दिसते मंदिर. म्हणजे मंदिराला थोडी शोभा आली आणि मी त्याच्यासाठी ठेवलं होतं. मी आहे ना भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं की असे बॉक्स ठेवल्यानंतर अशा छान अशा हे लावायचे. मधात आवाज करते, बंद होतं. हां ठीक आहे, बोल. निरू म्हटलं बिलकुल व्हिडिओ बनवू देत नाही. व्हिडिओ बनवत असला का नुसता आवाज करतो. तर मी ना भरपूर व्हिडिओमध्ये ना मंदिराची अशी डिझाईन पाहिली, तर त्याच्यामुळे मला पण अशी डिझाईन पाहिजे होती. कारण मला पण हे असे बॉक्स जे आहे हे असे मला इथे डेकोरेटेड करायचे होते. तर अशाच पद्धतीने मी पाहिलं होतं. तर बघा सुंदर दिसते. आता एवढा भाग नाही तर कसा तरी खाली खाली वाटत होता. अगदी छान दिसतं. म्हणजे आपण थोडं जरी डेकोरेटिव्ह केलं, कुठलीही वस्तू म्हणा, कुठलंही आपलं घर म्हणा, तर ना खरंच शोभा येते त्या वस्तूला. तर खरंच खूप सुंदर दिसते. आता ह्या 2 उरल्या, तर आता हे 2 हुक पण उरले. पाहते आता त्या साईडनी लावून मी. दिसते ना छान माझं मंदिर. माझं मंदिर कसं दिसते आता ह्या बेल लावल्या मी, तर कशा दिसते तर नक्की आहे ना कमेंटमध्ये सांगा. ते आसन कर राणी चांगलं. ते खाली मॅट पडली ते. तर बघा आता नवीन वस्तू आल्या मंदिरासाठी, तर त्या कशा लवकर अंमलात आणायच्या. तर आता माझी आंघोळ अजून व्हायचीच आहे. तर राणीला म्हटलं तू पूजा करून घे. आता पूजा कुठल्याही देवाची का असे ना, पण मंदिरामध्ये छान दिवा, मेणबत्ती, आता मी दोन्ही लावते, दिवा लावते आणि मेणबत्ती पण लावते. कापूर असं सगळं छान, अगरबत्ती वगैरे असं छान लावलं ना तर खरंच पॉझिटिव्हपणा येतो. म्हणजे छान वाटते, अगदी आपल्या मनाला पण प्रसन्न वाटते आणि घरात पण छान पॉझिटिव्ह वाटते. तर आज राणीच पूजा करत आहे, कारण मला वेळ होणार आंघोळीला. माझी आंघोळच व्हायची आहे आता, कारण आता 1 वाजला आणि अजून माझी आज आंघोळ व्हायची आहे. माहीत नाही मी आज कुठले कामं करत बसली तर. का तर आज कुठली धूप अगरबत्ती लावली? हां, आज गुलाबवाली लावली. अच्छा, तू पण लावताय का? हां, लाव. स्मेल तर छान आली ह्या धूप अगरबत्तीची. हां, आता बंद असताना छान आली. आता चालू केल्यावर, लावल्यावर माहीत नाही. लावल्यावर पण छानच येईल. तर हे बघा, हे आहे इथे ना खाली अशी ती ही कॅन्डल लावायची याच्यामध्ये ही, आणि वरती इथे असा हा कापूर टाकायचा. हा बघा कापूर टाकला. आणि निरूची मधामधात गडबडच चालू राहते. कॅन्डल खूप छोटे आहे. हां, मला वाटलंच तरी यावेळच्या कॅन्डल ना छोट्या आल्या. मागे बोलवल्या होत्या मी, तर त्या याच्यापेक्षा जाड होत्या आणि डीमार्टमधून आणल्या ना, तर त्या तर खूपच छान राहतात. 100 रुपयाला 30 की काहीतरी कॅन्डल राहते त्या पॉकेटमध्ये, पण खूप जाड आणि जवळपास त्या 7-8 घंटे जळतात त्या मेणबत्त्या. पण यावेळेस ना डीमार्टमध्ये मिळाल्याच नाही त्या. भरपूर शोधलं पण मिळाल्या नाही, म्हणून मग मी ऑनलाईन घेतल्या. कारण अशा कॅन्डल ना जास्त दिवाळीमध्ये येतात. अशा आमच्या इकडे ना दुकानात ह्या कॅन्डल राहत नाही. आणि माझं काही सध्या जाणं झालं नाही डीमार्टमध्ये, तर आता एखादी वेळेस ना मला चक्कर टाकावं लागेल आणि मला शोधावं लागेल. खरंच खूप छान राहतात डीमार्टमधल्या कॅन्डल. काय झालं?
हे बघा अशी कॅन्डल लावली. ही कॅन्डल ना खरंच म्हणजे काय म्हणतात पातळ आहे अगदी. पाहू आता किती तास जळते तर. आणि हा बघा हा इथे लावला कापूर. तर मग हे कॅन्डलचं हे असं गरम येते ना हा, तर याची ह्या कापराची स्मेल ना खूप छान चालते, म्हणजे छान वाटते घरात. आणि हे बघा माझं मंदिर. आणि ही भगवान बुद्धाची जी जुनी मूर्ती होती ती अशी नवीन झालेली आहे. याला पेंट वगैरे मारून आणला, आधी व्हाईटमध्ये होती. तर बघा किती छान वाटते. आणि खरंच स्मेल छान येत आहे. ह्या धूप अगरबत्तीची आहे ना, स्मेल खरंच छान येत आहे. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.